नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे विद्यालय, जिल्हा पालघर। विद्यार्थी मित्रांनो, आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आज आपण नव्याने तंत्रज्ञान संबंधित माहिती प्रात्यक्षिकरित्या समजून घेणार आहोत। चला तर मग आपण तयार आहात ना? विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये आज प्रत्येक जण अनेक फोटो हा खेचत असतो। आता फोटो काढल्यानंतर काही फोटोच्या मागे जो बॅकग्राऊंड आहे हा कधी कधी नकोसा वाटतो। मग हा कशा पद्धतीने सहज बदल करावा, चेंज करावा, त्या जागी नवीन कोणता बॅकग्राऊंड लावावा, हे सगळं काही आज आपण प्रात्यक्षिकरित्या समजून घेणार आहोत। ही माहिती आपल्या सर्वांसाठी नक्कीच इंटरेस्टिंग असेल। सो कुठल्याही फोटो मागे जे काही बॅकग्राऊंड असते हा काढून टाकल्यानंतर त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड आपण सहज काही मिनिटात मोबाईलवर अगदी फ्री स्वरूपामध्ये कशा पद्धतीने लावायचा हे आपण आता पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही फोटोचा मागील बॅकग्राऊंड आपण सहज काढून आपण चेंज कसा करावा ते पण अगदी फ्री स्वरूपामध्ये ही माहिती व्यवस्थितरित्या प्रात्यक्षिक समजून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया। यासाठी काय करा, प्रथमतः आपण आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर म्हणजेच गूगल ओपन करा। आता या ठिकाणी गूगल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च करायची आहे एक वेबसाईट जी अगदी फ्री आहे। बघा, सर्च करताना त्या ठिकाणी रिमूव्ह म्हणजेच REMOVE.BG remove.bg ही वेबसाईट आपल्याला सर्च करायची आहे। सर्च केल्यानंतर ही पहिलीच वेबसाईट आपल्याला दिसेल, रिमूव्ह बॅकग्राऊंड फ्रॉम इमेज फॉर फ्री, अगदी फ्री स्वरूपामध्ये आहे। कशा पद्धतीने या वेबसाईटमध्ये कोणत्याही फोटो मागचा बॅकग्राऊंड काढला जातो हे पाहत आहोत आपण। अतिशय इंटरेस्टिंग माहिती आहे, आपल्याला नक्की आवडेल, व्यवस्थित पहा। आता मी या पहिल्याच वेबसाईटला क्लिक करतो। या ठिकाणी अशा पद्धतीने हा पहिलाच डॅशबोर्ड आपल्याला आलेला दिसेल। बघा, रिमूव्ह इमेज बॅकग्राऊंड या खाली अपलोड इमेज या पद्धतीने हा एक निळ्या फॉन्टमध्ये आपल्याला टॅब दिसेल। त्या टॅबवर जाऊन आपल्याला ज्या इमेजचा बॅकग्राऊंड चेंज करायचा आहे किंवा रिमूव्ह करायचा आहे ती इमेज आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा ॲड करावी लागणार आहे। मात्र त्याच्यावर असलेलं एक वाक्य आहे ते पहा, 100% ॲटोमॅटिकली अँड फ्री, अगदी फ्री स्वरूपामध्ये आहे। अतिशय सुंदर वेबसाईट आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही फोटो मागचा बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी सहज बदल करू शकता। आता अपलोड इमेजमध्ये जाऊन मी या ठिकाणी एक सॅम्पल म्हणून इमेज घेणार आहे। त्या इमेजचा बॅकग्राऊंड हा कसा चेंज करायचा, कलर कसा घ्यायचा, ब्लर कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आता स्टेप बाय स्टेप पाहूया। चला तर मी आता या ठिकाणी जाऊन इमेज प्रथमतः सिलेक्ट करतो। मी एक इमेज सिलेक्ट केली। आता या ठिकाणी इमेज सिलेक्ट केल्यानंतर ती इमेज या ठिकाणी आपल्याला आलेली दिसेल। मात्र इमेजमध्ये काहीतरी या ठिकाणी बॅकग्राऊंडला बदल झालेला दिसतो। बघा, इमेज सिलेक्ट केल्यानंतर ज्यावेळेस इमेज या ठिकाणी येते त्यावेळेस इमेजच्या मागे असलेला जो काही बॅकग्राऊंड आहे हा ऑटो या ठिकाणी रिमूव्ह होऊन गेलेला आहे। आता हा रिमूव्ह झालेला बॅकग्राऊंड, ही जी इमेज आहे ही या ठिकाणी बघा, डाउनलोड नावाचा हा खाली डाव्या साईडला खालच्या बाजूला पहिला ऑप्शन आहे, यावर जर आपण क्लिक केलं तर ही इमेज डाउनलोड होते। याप्रमाणे बघू शकतो, बघा या पद्धतीने ही इमेज डाउनलोड झाली आहे। पण बॅकग्राऊंडला आपल्याला आणखी काही वेगळ्या पद्धतीचा बॅकग्राऊंड लावायचा असेल, काही बदल करायचा असेल तर यासाठी कशा पद्धतीने काम करायचं, मी पुन्हा बॅक आलो त्याच वेबसाईटवर। आता डाउनलोड करा किंवा तुम्हाला वाटलं मला बॅकग्राऊंड वेगळ्या पद्धतीने द्यायचा आहे तर बघा याच ठिकाणी खालच्या बाजूला HD मध्ये पण आपण हा डाउनलोड करू शकतो। पण लक्षात घ्या, HD मध्ये आपल्याला जर डाउनलोड करायचे असतील असे इमेजेस तर याला तुमच्या ईमेल अकाउंटने साइन इन करावं लागते आणि म्हणून साइन इनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर हे आपण या ठिकाणी HD स्वरूपामध्ये देखील सहज डाउनलोड करू शकतात। त्यानंतर या इमेजला मागच्या साईडला बॅकग्राऊंडला
मला वेगळ्या पद्धतीचे काही कलरवाले म्हणा किंवा वेगळी थीम जोडायची असेल तर यासाठी खाली बघा ॲड बॅकग्राऊंड नावाचा हा 3 नंबरचा ऑप्शन आहे, मी त्यावर क्लिक करतो. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे भरपूर काही ऑप्शन्स मला आलेले दिसतात, खाली काही इमेजेस आलेले दिसतात. त्यातील आपल्याला जी योग्य इमेज वाटते त्या इमेजला क्लिक करा. बघा मी पहिल्या या इमेजला क्लिक करतो, तर इमेजच्या बॅकग्राऊंडला अतिशय सुंदर अशी प्रतिमा त्या ठिकाणी बॅकग्राऊंड आल्यामुळे तयार झालेली आपल्याला दिसते. मी आणखी या ठिकाणी स्क्रोल करतो आणि पुढे ह्या सगळ्या इमेजेस नेतो. मला वाटलं ही लावायची आहे, तर आपण पाहू शकतो अतिशय सुंदर ही इमेज या ठिकाणी बदल झालेला दिसते. मी एक एक करून पुढच्या काही असतील इमेजेस त्या ठिकाणी आपल्याला सॅम्पल म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी ज्या इमेजला आपल्याला पाहायचं आहे किंवा जे इमेज आपल्याला बॅकग्राऊंडला हवी असेल त्या बॅकग्राऊंडच्या इमेजला आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे, जेणेकरून जे काही पुढचं त्या इमेजचं स्वरूप आहे, ती प्रतिमा आहे, अगदी सुंदर स्वरूपामध्ये आपल्याला त्याचं डिझाईन हे या ठिकाणी तयार झालेलं दिसेल. बघू शकतो आपण अतिशय सुंदर या पद्धतीने कुठल्याही इमेजचा बॅकग्राऊंड हा सहज रिमूव्ह करू शकतो आणि सहज कुठल्याही इकडे जे काही उपलब्ध असलेले जे इमेजेस आहेत हे त्याच्या बॅकग्राऊंडला आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. हे झालं इमेजच्या बाबतीत. तुम्हाला वाटलं या बॅकग्राऊंडला मला कलर हवे असतील तर बघा फोटोच्या खाली सगळ्यात खालच्या पट्टीमध्ये फोटोच्या बाजूलाच कलर नावाचा ऑप्शन आहे, मी त्यावर क्लिक करतो. आता या ठिकाणी सगळे कलर आलेले दिसतील. मग हे कलरफुल बॅकग्राऊंड आपल्याला हवे असतील तर फक्त त्यावर क्लिक करा. बघा प्रत्येक कलरफुल बॅकग्राऊंडवर नुसतं टिक केलं तरी देखील या ठिकाणी प्रत्येक इमेजला बॅकग्राऊंड हा या ठिकाणी चेंज झालेला आपल्याला दिसेल. सो या पद्धतीने आपण एकतर कलर घ्या किंवा इथे फोटो अवेलेबल्स आहेत, हे फोटो देखील घेऊ शकतो. तुम्हाला जर तुमच्या मोबाईलमधला बॅकग्राऊंडला हवा असेल तर या ठिकाणी प्लसचं जे चिन्ह आहे त्यावर क्लिक करून आपण आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या एखादी इमेज हा बॅकग्राऊंडला ठेवायची असेल तर ती देखील या ठिकाणी ठेवू शकतो. आणि 3 नंबरचा ऑप्शन आहे ब्लर. या ब्लरवर जाऊन या ठिकाणी जे इमेज आहे ही आपल्याला ब्लर देखील त्या ठिकाणी करता येऊ शकते. मग अशा पद्धतीने आपण फोटोज किंवा कलर हे 2 गोष्टी बॅकग्राऊंडला ठेवून ती इमेज त्याचा बॅकग्राऊंड हा आपण सुंदर पद्धतीने सहज बदल करता येऊ शकतो. आता आपल्याला जे काही हवं असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा इमेज आणि उजव्या बाजूला बघा हा डन नावाचा ऑप्शन आहे, या डनला क्लिक करायचं आहे. आता डनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्या बाजूला बघू शकतो आपण डाउनलोड नावाचा पहिलाच ऑप्शन आहे. या पहिल्याच ऑप्शनला जर मी क्लिक केलं तर ही इमेज पुन्हा या ठिकाणी डाउनलोड होईल. आता डाउनलोड झालेली इमेज मी ओपन केली तर बघू शकतो याप्रमाणे ही इमेज या ठिकाणी आलेली आपल्याला दिसेल. सो कुठल्याही इमेजचा बॅकग्राऊंड हा रिमूव्ह करून आपण छान असे फोटो किंवा कलर हा बॅकग्राऊंडला देऊन अतिशय सुंदर पद्धतीने सहज हे काम आपण करू शकणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आवडली ना नक्की माहिती? सो आपण हे प्रत्यक्ष काम करा, जेणेकरून भविष्यात आपल्याला आपल्या कुठल्याही फोटोचा बॅकग्राऊंड हा सहज रिमूव्ह करून त्या ठिकाणी आपल्याला बदल करता येऊ शकतो. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आहे की नाही नवीन काहीतरी शिकण्यासारखं? सो याप्रमाणे आपण यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये काही सेकंदामध्ये कुठल्याही फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून त्या ठिकाणी नव्याने बॅकग्राऊंड याप्रमाणे सहज जोडू शकता. मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच आवडली असेल. चला तर भेटूया पुढील एका नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.